नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची घडामोड, ज्या घडामोडीने भारतीय जनता पक्षाला येणारा काळ आणि येणारी निवडणूक ही फार जड जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा हा एक खतऱ्याची घंटी आहे. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत छोट्या छोट्या पक्षांना संपवण्याचं काम केल्याचा आरोप नेहमीच त्यांच्यावरती होत असतो आणि वेळोवेळी तशी उदाहरणे समोर आलेली आहेत. लोकसभेला झालेली निवडणूक, या निवडणुकीले भारतीय जनता पक्षाने छोट्या छोट्या सर्वच पक्षांची मदत घेतली, मात्र ती मदत फारशी कामी आली नाही आणि लोकसभेला या ठिकाणी फार मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्षांची फोडाफोड झाली तरीसुद्धा छोटे पक्ष भारतीय जनता पक्षाचीच साथ देत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आला, जागा वाटप झाली आणि निकाल आला. यामध्ये बरेच छोटे पक्ष हे संपलेले होते. यामुळे आता येणारी निवडणूक आणि पुन्हा एकदा राजकीय राजकारणात जर टिकून राहायचं असेल तरी काहीतरी वेगळा पर्याय निवडलाच पाहिजे आणि अशीच घटना आता महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आणि पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेच आपले नेते असं मानायचंही त्यांनी सोडलेलं नाही. अशातच भारतीय जनता पक्षाचे गुणगान गाणारे राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि एकमेव आमदार तोही पराभूत झाला आणि याचवरून आता पुन्हा एकदा दोन मराठी माणसाने एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची किती दुश्मनी असली तरी मात्र वेळोवेळी कार्यक्रमात एकत्र येताना दिसत आहेत आणि अशीच घटना आज मुंबईमध्ये घडली. ही पहिलीच घटना नाही, तर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन वेळा ही दुसरी भेट जाताना दिसत आहे. कार्यक्रमाचं निमित्त असेल, लग्न समारंभाचं निमित्त असेल, मात्र 3 महिन्यावरती येऊन ठेपलेली मुंबई महापालिका व इतर महापालिकेच्या निवडणुका ह्या मराठी माणसाच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत याचंही यामागे एक उदाहरण आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मनसैनिक शिवसैनिक एकत्र येऊन मुंबई महापालिकेवरती मराठी माणसाचं वर्चस्व ठेवण्यासाठी झटताना दिसत आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार असल्याची चर्चासुद्धा रंगू लागलेली आहे.